गणेशाय नमः। आधार अनेकदा सुटून जातात, पण धैर्य सोबत राहतं. आपली ताकद ओळखा, कारण तुमची खरी शक्ती तुमच्या स्वतःमध्ये लपलेली आहे. देश-विदेशातून पाहत असलेल्या सहस्र दर्शकांना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलवर. आणि ऑगस्ट 2026च्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडमध्ये हे राशीफल तुमच्या नाम राशीवर म्हणजेच तुमच्या मून साईनवर बेस्ड आहे. तुम्ही चाहल्यास तुमच्या लग्न आणि चंद्र राशी दोन्हीच्या आधारावर हे राशीफल जाणून घेऊ शकता. हे बेटर अंडरस्टँडिंग देईल. नेहमी लक्षात ठेवा की तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल च्या आमच्या ॲस्ट्रोलॉजर्सचं एक योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनाला, तुमच्या भविष्याला संवारू शकतं. अनेकदा आपण म्हणतो, योग्य वेळेवर घेतलेला डिसिजन जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतो. आता सर्वात आधी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट मंथमध्ये ग्रहस्थिती काय आहे. तर कुंडलीत मंगळ वृषभ राशीत उपस्थित आहे, बुध मिथुन राशीत उपस्थित आहे, गुरु आणि सूर्य कर्क राशीत उपस्थित आहेत, शुक्र आणि केतू सिंह राशीत उपस्थित आहेत, तर राहू कुंभ राशीत उपस्थित आहे. शनी वक्री अवस्थेत आता मीन राशीत पोहोचला आहे. 1 ऑगस्टला ग्रह गोचर स्थिती काहीशी अशी राहील. शुक्र कन्या राशीत 1 ऑगस्टला ट्रान्झिट करेल किंवा गोचर करेल. 2 ऑगस्टला मंगळून राशीत गोचर करेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत गोचर करेल आणि 8 ऑगस्टला गुरु कर्क राशीत उदित होईल. 14 ऑगस्टला बुध कर्क राशीत अस्त होईल. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल आणि 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत गोचर करेल आपल्या अस्त अवस्थेसोबत. आता इथेच मी तुम्हाला ग्रहांच्या दृष्टीबद्दलही सांगतो. मंगळाची चतुर्थ दृष्टी सिंह राशीवर आहे, सप्तम दृष्टी वृश्चिक राशीवर आणि अष्टम दृष्टी धनु राशीवर असेल. गुरुची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर आहे. सप्तम दृष्टी आपली नीच राशी मकरवर आहे आणि नवम दृष्टी मीन राशीवर राहील. शनीची तृतीय दृष्टी वृषभ राशीवर, सप्तम दृष्टी कन्या राशीवर आणि दशम दृष्टी धनु राशीवर राहील. याशिवाय राहूची पंचम दृष्टी मिथुन राशीवर, सप्तम दृष्टी सिंह राशीवर आणि नवम दृष्टी तुला राशीवर राहील. इथे तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की दर महिन्याला काही स्पेशल डेट्स असतात जिथे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. तर कर्क राशीसाठी जेव्हाही राशी भावापासून चतुर्थ, अष्टम किंवा द्वादश भावात चंद्रमा असतात तर हे विशेष कष्टकारक मानले जातात. चतुर्थ भावात चंद्रमा 17, 18 आणि 19 ऑगस्टला विराजमान आहेत. अष्टम भावात 1 आणि 2 तारखेची दुपारपर्यंत आणि यानंतर 27 तारखेची दुपारपासून 29 तारखेपर्यंत अष्टम भावात विराजमान राहतील, जे दुर्घटना, चोट, परेशानी आणि क्लेशला जन्म देतात. वही द्वादश भावात चंद्रमा 9 आणि 10 ऑगस्टला विराजमान राहतील, जे मानसिक परेशानी, अस्वस्थता किंवा खर्चांना वाढवण्याचं काम करू शकतात. या तारखांना कुठेतरी नोट करून ठेवून घ्या, कारण इथे तुम्हाला सर्वात जास्त सतर्कता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे आहे. इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट कर्क राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 मध्ये इन्कमचे नवीन आणि क्वालिटी सोर्सेस उघडण्याचं काम करतील. पण अशा वेळेस या गोष्टीचं पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की अचानक होणाऱ्या खर्चांकडे पण तुम्हाला या वेळेस थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. तुमची आर्थिक स्थितीत या वेळेस अनसर्टेनिटी खूप जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही एका सोर्सवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम सोर्सेसवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कुठे ना कुठे याला क्रिएट करणं ही अपॉर्च्युनिटी जर मिळते तर यावर फोकस करून जर पुढे जाल तर हे तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होतील. खर्चांच्या आघाडीवर तुम्हाला या वेळेस सतर्कता या कारणाने बाळगायची आहे, कारण तुमची विलासिता म्हणा, गॅझेट्स म्हणा, यावर खर्च करण्याची इच्छा वाढू शकते. इम्पल्स बाईंग ज्याला आपण म्हणतो ते या वेळेस तुमच्या बजेटला पूर्णपणे बिघडवू शकते. वित्तीय सुरक्षेसाठी तुम्हाला एक इमर्जन्सी फंड बनवून या वेळेस चाललं पाहिजे, ज्यामध्ये महिन्याच्या सुरुवातीलाच इन्कमचा 10 ते 15% हिस्सा जो आहे हे तुम्ही वेगळा ठेवून द्या आणि प्रयत्न करा की त्याला कोणत्याही स्थितीत तुम्ही हात न लावाल किंवा खर्च न कराल जोपर्यंत अटमोस्ट इम्पॉर्टंट नसेल. अशी स्थिती आली आहे की खर्च याला नाही केलं गेलं, या फंडला जर बाहेर नाही काढलं तर कदाचित लोन घ्यावं लागेल, तर त्या स्थितीतच या पैशाला हात लावाल. मग बात येते तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्सची. तर ऑगस्ट 2026 मध्ये कर्क राशीसाठी इन्व्हेस्टमेंटचा सर्वात प्रभावी मार्ग जो आहे हा ॲसेट क्लासला रिबॅलन्स करण्याचा आहे. जिथे तुम्हाला लॉक इन इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत यापासून वाचून अशी संपत्ती किंवा अशा सोर्सेसमध्ये पैसा लावावा लागेल जे लिक्विड असतील, गरज पडण्यावर इमिजिएटली तुम्हाला लिक्विडेट करण्याचा ऑप्शन देत असतील.
फिक्स्ड डिपॉझिट जसे जे सोर्सेस आहेत, यात पैसा अडकवण्याऐवजी या महिन्यात आपलं लक्ष असे प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट्स किंवा प्रोफेशनल सोर्सेसच्या दिशेने लावा किंवा हे म्हटलं जावं, असा इन्कम सोर्स जनरेट करून घ्या जो रिक्वायरमेंट होण्यावर इमिजिएटली तुम्हाला पैसा देऊ शकेल. कुठे ना कुठे आपले नॉलेज बेसला पण वाढवावं लागेल. आपल्या टॅलेंट बेसला वाढवणं, आपल्या स्किल बेसला या वेळेस पॉलिश करणं, हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट सिद्ध होतील. जर अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता जे तुम्हाला कोणती नवीन गोष्ट शिकण्यासाठी प्रेरित करतं किंवा हे म्हटलं जावं नवीन स्किलला डेव्हलप करतं, तर हे मार्केटमध्ये व्हायबिलिटी तुमची वाढवून ठेवेल. तुमची मुहमांगी किंमत तुम्हाला मिळू शकेल. अशा वेळेस कोणत्याही हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, त्यात पैसा लावण्यापासून दूर राहायचं आहे. जे स्वप्न दाखवतात 100 करोड, 10 करोड, 20 करोडचे आणि देणं सुरू करता तुम्ही लाख लाख रुपयांनी, तर अशा स्थितीपासून वाचून राहायचं आहे. हे फक्त आणि फक्त मोठे स्वप्न दाखवणारी स्कीम असू शकते. अल्टिमेटली जेव्हा पैसा पाहिजे आहे, तेव्हा रिक्वायरमेंट तुमची पूर्ण नाही करू शकतील. याशिवाय 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये हा जो टाइम पिरियड आहे, ही विंडो जी आहे, हे तुमच्यासाठी आपले बिझनेस पोर्टफोलिओ म्हणा, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ म्हणा, याला डिजिटल ऑडिटसाठी तुम्हाला पुढे जावं लागेल. हे म्हटलं जावं, बऱ्याच ठिकाणी तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन बसला आहात. आता सबस्क्रिप्शन यूज पण नाही होत आहेत. ऑटो डेबिटचं फीचर इथे ऑन आहे, आपोआप मागे पैसा गायब होता चालला जातो. तर यावर तुम्हाला असे सबस्क्रिप्शन्स असू शकतात, जे अननेसेसरी आहेत. त्यांना डिॲक्टिव्हेट करणं जरुरी आहे, जे तुमच्या पैशांना वाचवण्याच्या दिशेने खूप जास्त महत्त्वपूर्ण सिद्ध होणार आहेत. फॅमिली लाईफ आता 2026 मध्ये कर्क राशीसाठी कौटुंबिक सुखात शारीरिक रूपाने कुटुंबाच्या सोबत राहून, पण मानसिक रूपाने तुम्ही आपल्या गोल्समध्ये अडकलेले आहात. नात्यांमध्ये दुरावा फील कराल. या स्थितीला सुधारण्यासाठी घरात एंटर करण्याच्या आधी जे कामाचा दबाव आहे, कामाच्या आत जे परेशानी आहेत, बॉसने आज काही म्हणून दिलं आहे, त्याला बाहेर सोडून द्या. फॅमिली टाईमवर फोकस जास्त करायचा आहे. घरात छोटे मुलं आहेत, तर त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करायचा आहे. त्यांना ग्रो होताना पाहायचं आहे. हे जे सॅटिस्फॅक्शन आहे, हे जे बॉसची ओरड आहे, फटकार आहे, कामाचा स्ट्रेस आहे, हे सगळं ओझल होऊन जाईल. काही वेळेची बात आहे, परत योग्य वेळ येते. सगळं काही परत सही रेग्युलर होऊन जातं. पण घरात जे मुलं आहेत, त्यांना मोठं होताना पाहणं, त्याचं जे सुख आहे, त्याला एन्जॉय करण्याचा चान्स आत्ता तुमच्या हातात आहे. त्यावर फोकस करणं जरुरी आहे. 8 ऑगस्टपासून एक खूप पॉझिटिव्ह चेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. घरातल्या मोठ्यांसोबत जे वैचारिक मतचाल्य साधतात, हे कमी होणं सुरू करतील. हे म्हटलं जाऊ शकतं. इंटरजनरेशनल ब्रिजिंगचं काम इथे सुरू होईल. आपली बात थोपण्याऐवजी मोठ्यांकडून सल्ला मागा. हे नात्यात गोडवा घेऊन येईल, रिस्पेक्ट वाढवेल आणि घराची कोणती जुनी आयटम असू शकते, वडिलोपचित संपत्तीशी जोडलेला कोणताही मुद्दा असू शकतो, तो या वेळेस उफाळून येताना दिसू शकतो. ज्या कारणाने विवाद आहे, हे वाढू शकतं. या विवादाला वाढवण्याऐवजी घरला व्यवस्थित करणं किंवा मग रिनोव्हेशनच्या दिशेने जर तुम्हाला कोणती अपॉर्च्युनिटी मिळते, तर त्यात इन्व्हेस्ट करणं, त्याशी संबंधित बात करणं, हे समजदारी सिद्ध होईल. स्टुडंट्स अँड एज्युकेशन ऑगस्ट 2026 मध्ये कर्क राशीचे जे स्टुडंट्स आहेत, जिथे तुम्हाला खूप जास्त वेळ वाचण्याऐवजी डीप वर्क म्हणजेच वेळेत फक्त एकाच विषयाच्या खोलीत उतरण्याची टेक्निक स्वीकारावी लागेल. केतूच्या कारणाने भटकावापासून वाचण्यासाठी मल्टीटास्किंगला पूर्णपणे सोडावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन जे आहे, एका सब्जेक्टवर करावं लागेल, कारण हे आठवण ठेवण्याची क्षमताला वाढवण्याचं काम करतील. एक एक करून सब्जेक्टवर फोकस कराल. जेव्हा रिव्हिजन होऊन जातं, त्याच्यानंतर पुढे वाढा. 8 ऑगस्टपासून तुम्हाला एक सही मार्गदर्शक किंवा मेंटर मिळू शकतो. त्यामुळे या दरम्यान आत्मनिर्भर होण्याऐवजी कोणत्याही अशा एक्सपर्टची ओपिनियन, मेंटरची गायडन्स हे घेणं तुमच्या वेळेला, जो तुम्ही फालतूमध्ये वेळ बर्बाद करता, त्यापासून वाचवू शकतं. खूप इफेक्टिव्ह वर्केबिलिटी बनवू शकतं. आता इथेच एज्युकेशनचा जो नवीन मंत्र आहे, हे मेटा लर्निंग आहे. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये हा जो टाइम पिरियड आहे, इथे इथे कोणताही नवीन जर तुम्ही सब्जेक्ट सुरू करू इच्छिता, तर त्याला पूर्णपणे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे की आधीचे सब्जेक्ट्स रिव्हाईज करून त्याला पूर्णपणे कंप्लीट करून मगच तुम्ही नवीन सब्जेक्टवर ट्रान्झिट करा. ट्रान्झिशन जे आहे, हे ट्रान्झिशन पिरियड तुमच्यासाठी बनू शकतं. जर लक्ष नाही दिलं गेलं, तर दोन्ही सब्जेक्ट्सच्या मध्ये, दोन्ही चॅप्टर्सच्या मध्ये इंटरलॅप होण्याकारणाने कन्फ्युजन पैदा होऊ शकतं. जे पूर्ण वाचलं होतं, ते खिचडी बनून जाईल. तर इथे या गोष्टीचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे.
पेरेंटहूड आता बात करतो संतान सुखाची, जिथे तुमच्या मुलांना केवळ निर्देश देण्याऐवजी त्यांच्याकडून शिकणं, त्यांच्या मॉडर्न विचारांना समजण्याचा प्रयत्न असेल. 8 ऑगस्टच्या नंतर संतांसोबत तुमच्या संबंधांमध्ये एक नवीन पॉझिटिव्ह चेंज पाहायला मिळेल. त्यांना प्रेझेंटेशनच्या ऐवजी त्यांची मानसिक अवस्था पाहून न सांगता येणाऱ्या अडचणींना तुम्ही जास्त समजण्याचा प्रयत्न कराल. न सांगता जे त्यांच्या चेहऱ्यावर आकुंचन पाहायला मिळतं, जे टेन्शन स्ट्रेस पाहायला मिळतं, त्याला समजून त्यांना सही पद्धतीने गाईड करण्याचा चान्स मिळेल. तुमचं सर्वात मोठं काम जे या वेळेस राहील, एक माता पिता होण्याच्या दर्जाकारणाने, हे समस्यांपासून वाचवण्याऐवजी सिक्युअर फेलियर ज्याला आपण म्हणतो, एका बाउंडेशन च्या आत फेलियर ज्याला आपण म्हणतो. छोटासा फेलियर आहे, पण त्याला समजायला, शिकायला काहीतरी मिळतं. हे एक एक्सपिरियन्स करायला मिळतं, ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आव्हानांचा सामना करणं त्यांना शिकवावं लागेल. आता शनीच्या प्रभावामुळे स्वभावात येणाऱ्या ज्या खूप जास्त चिंता आहेत, यापासून त्यांना वाचवावं लागेल. त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी द्यावी लागेल. आता इथे बात येते 14 ते 22 ऑगस्टच्या मधल्या जो विंडो आहे. मुलांच्या भविष्याशी जोडलेले कोणतेही मोठे निर्णय किंवा गंभीर चर्चेपासून तुम्हाला पूर्णपणे वाचायचं आहे. कारण ही वेळ अशी आहे जिथे छोटीशी गैरसमज होती, ही विक्राळ रूप घेऊन घेईल. तुमचं फक्त सजेशन देणं होतं, हे तुमच्या अगेन्स्ट यूज होऊन जाईल. या वेळेचा उपयोग केवळ सुखद आणि अनौपचारिक वेळ घालवण्यासाठी करा, हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. कॉम्पिटिशन अँड एनिमीज अशा वेळेस बात होते शत्रूंची, जिथे तुमचे विरोधी तुम्हाला थेट आव्हान देण्याऐवजी तुमचे जे इम्पॉर्टंट काम आहेत, हे म्हटलं जावं, जे तुमच्यासाठी प्रायोरिटी बेस्ड काम आहेत, त्यात दखल देऊन तुम्हाला मानसिक आणि शारीरिक रूपाने थकवण्याचा प्रयत्न जास्त करतील. या स्थितीला हाताळण्यासाठी तुम्हाला तुमचे काम आणि तुमचे प्लॅनिंग्स ला नो एक्सेस झोनमध्ये ठेवायचं आहे. तुमचे जे प्लॅनिंग्स आहेत त्याला पूर्णपणे इथे टाईट आणि सिक्युअर ठेवायचं आहे. गॉसिप जे लोक करतात त्यांच्यापासून अंतर बनवून ठेवायचं आहे. ते तुमचा फक्त वेळ बर्बाद करणारे आहेत. जे तुमचा फोकस आपल्या कामावर आहे, जी प्रायोरिटी तुमच्या कामाची आहे, त्याला या वेळेस इल्लेजिटिमाइज करू शकतात. यासाठी तुम्हाला सावधान राहायचं आहे. 14 ते 22 ऑगस्टच्या मध्ये शत्रू तुमचे जुने, जे तुमचे ट्वीट्स असू शकतात, फेसबुकवर कोणती ॲक्टिव्हिटी असू शकते, जर तुम्ही त्यांना एवढा ॲक्सेस देऊन ठेवलेला आहे की ते तुमचे फ्रेंड फेसबुकवर आहेत, ट्विटरवर फॉलो करतात, तर या कारणाने तुमचे जुने केले गेलेले काहीही विधान, कॉलेजच्या टाईममध्ये, स्कूलच्या टाईममध्ये जे तुम्ही स्टेट्स टाकले आहेत, त्यांना घेऊन इथे समोर येऊ शकतात, जे तुमची इमेज खराब करू शकतात. थोडं तुम्हाला पण या गोष्टीचं ध्यान द्यायचं आहे की जुने जे पोस्ट आहेत त्यांना डिलीट करून टाका. जे अशा गोष्टी आहेत त्यांना या वेळेस फिल्टर आउट करा. जो ऑनलाईन तुमचा या वेळेस प्रोफेशनल डिटॅचमेंटची बात आहे त्यावर फोकस करा. सर्वात मोठी विजयाचा मंत्र इथे एक आहे. प्रत्येक स्थितीत औपचारिक आणि शांत प्रतिक्रिया देणं, शांत आणि कंपोज्ड राहणं. अशा वेळेस तुम्हाला उत्तेजित करण्या प्रयत्न केला जातो, पण तुम्ही अशा वेळेस स्थिर राहता. आपल्या शत्रूंच्या उकसवण्यावर इथे परेशान होत नाही. हे सर्वात मोठं तुमचं शस्त्र बनू शकतं. तुमचं जे उत्तेजित मन आहे, हे तुमचं विरोधी बनू शकतं. या कारणाने थोडं सावधगिरीने जे पण तुम्ही बात करता, जो पण संचार करता तो तुम्हाला लक्षपूर्वक करायचा आहे. हेल्थ हो ऑगस्ट 2026 मध्ये कर्क राशीसाठी शरीर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट मानसिक तणाव आहे. ज्या कारणाने झोपेची कमतरता म्हणा, मांसपेशींमध्ये ताण म्हणा, डेस्क वर्कच्या कारणाने खांदे, मान याशी संबंधित परेशानी म्हणा, हे उत्पन्न होऊ शकतात. या महिने तुमच्यासाठी सर्वात मोठा स्वास्थ्य धोका जो आहे, हा तुमची डायजेशन सिस्टीम आहे आणि मूड आहे, मानसिक स्थिती आहे. त्यामुळे इमोशनल ईटिंग करण्यापासून वाचायचं आहे, ओव्हर ईटिंग करण्यापासून वाचायचं आहे. तुमच्यासाठी या वेळेस सर्वात जास्त इम्पॉर्टंट एक सजेशन मी देईन. स्क्रीनला वॉर्म लाईट फिल्टरवर तुम्हाला चेंज करायला हवं. हे जे ब्लू स्क्रीन च्या कारणाने स्ट्रेस आहे, रात्री झोप न येण्याची परेशानी आहे, हे इथे पाहायला मिळू शकते. आता इथेच याचं पण लक्ष द्यायचं आहे, थोडं हायड्रेशनवर. आपल्या बॉडीसाठी जे न्यूट्रिएंट्स आहेत, यावर तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. कुठे ना कुठे जी तक्रार तुमची दीर्घकाळापासून चालली आहे, की मेंटल फॉगिंग खूप जास्त राहते. कोणतंही काम करतो तर जास्त वेळेसाठी फोकस नाही करू शकत. खूप लवकर थकल्यासारखं फील करतो. पूर्ण रेस्ट सोबत उठतो पण तरीही थकल्यासारखं फील होतं. तर या वेळेस नर्वस सिस्टीमशी संबंधित जे तुमच्या समस्या चालल्या आहेत, त्यासाठी तुम्हाला सही न्यूट्रिएंट्सची गरज आहे. डायटिंगवर लक्ष द्यायचं आहे, जे तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेऊ शकता. डॉक्टरी सल्ल्यानंतर
त्याला घेण्यासाठी तुम्हाला इथे फोकस करावं लागेल. लव्ह लाईफ अँड मॅरेज ऑगस्ट 2026 मध्ये कर्क राशीसाठी दाम्पत्य सुखाचं विश्लेषण मौन समजून घेण्याच्या महत्त्वाला आधारित आहे. जिथे तुम्हाला आपल्या पार्टनर सोबत बोलण्याऐवजी त्यांचा व्यवहार आणि न सांगितलेल्या गरजांना समजण्यावर लक्ष जास्त द्यायचं आहे. केतूच्या प्रभावामुळे या महिने शब्दांपेक्षा जास्त एकमेकांप्रती जी सेन्सिटिव्हनेस आहे, याचं काम होईल. त्यामुळे विनाकारण तर्कात पडण्याऐवजी शांतीपूर्ण ताळमेळ बसवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता शनीच्या वक्री चालच्या चालते तुमच्या जीवनसाथीला आपले पर्सनल टार्गेटसाठी स्वतःच्या स्पेसची गरज असेल, ज्याचा सन्मान करणं जरुरी आहे. तुमच्या नात्यात एक नवीन आणि खोल जवळीकता पैदा करेल. या दरम्यान त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव तुम्हाला नाही टाकायचा आहे. आणि 14 ते 22 ऑगस्टच्या मधला जो वेळ आहे, इथे फ्युचरचे कोणतेही मोठे डिसिजन्स किंवा गंभीर चर्चेपासून तुम्हाला पूर्णपणे वाचायचं आहे. कारण हा काळ असा आहे जिथे छोटीशी गैरसमज होतो ती विक्राळ रूप घेऊन घेईल. तुमचं फक्त सजेशन देणं होतं. हे तुमच्या अगेन्स्ट यूज होऊन जाईल. या वेळेचा उपयोग केवळ सुखद आणि अनौपचारिक वेळ घालवण्यासाठी करा. हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. जॉब अँड बिझनेस आता ऑगस्ट 2026 मध्ये कर्क राशीसाठी करिअर आणि व्यवसायाच्या परिस्थितीनुसार ॲडजस्ट करण्याच्या क्षमतेवर केंद्रित आहे. जिथे तुम्हाला आपल्या जुन्या रणनीतींना सोडून नवीन आव्हानांसाठी लवचिकपणा स्वीकारावा लागेल. शनीची वक्री स्थिती जी आहे, कार्यक्षेत्रात तुमच्या जुन्या पद्धतींना आव्हान देईल. त्यामुळे फोर्स करण्याऐवजी रिस्ट्रक्चर करणं हे तुम्हाला यश देऊ शकतं. 8 ऑगस्टपासून नेटवर्किंगचे नवीन चान्सेस तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला केवळ कॉन्टॅक्ट्स वाढवण्याऐवजी दुसऱ्यांना व्हॅल्यू देण्यावर लक्ष जास्त द्यावं लागेल, जे तुमच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी माइलस्टोन सिद्ध होऊ शकतात. आता 14 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान कम्युनिकेशन ब्रेकडाऊनची शक्यता पाहायला मिळू शकते. कोणतंही तुम्ही काम करता, तुम्हाला तुमचा असिस्टंट इथे कोणतं कम्युनिकेशन आणून देतो, कोणतं लेटर आणून देतो की हे ड्राफ्ट करून द्या, हे सेंड करून द्या किंवा फॉरवर्ड मेसेज करतो, तर त्याला डबल चेक करून तुम्हाला पुढे पाठवावं लागेल. कागजी चुकांपासून तुम्हाला यावेळेस वाचायचं आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून ही वेळ नवीन एक्सपान्शनची नाहीये, तर प्रोसेसला अपग्रेड करण्याची आहे. जे काम करतात त्याच्या आत कोणतीही प्रगती आणण्याची आहे. होऊ शकतं फॅमिली बिझनेसशी जोडलेले आहात, तर तिथे जे यंगस्टर्स आहेत, न्यू ब्लड जे तुमच्या ऑफिसमध्ये आलं आहे, त्याला या वेळेस अपॉर्च्युनिटी द्या. एआयचा वापर करून काय टूल्सला ते डेव्हलप करतात, कसं ऑटोमेशन घेऊन येतात, त्याला या वेळेस पहा. हे खूप मोठं चांगलं इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी सिद्ध होणार आहे. हे म्हटलं जावं जे भविष्यात कॉस्ट आहे त्याला कमी करेल, प्रॉडक्टिव्हिटीला वाढवेल. तर अशा वेळेस न्यू ब्लड जे आहे याला वेलकम करा. न्यू अपॉर्च्युनिटीजला या वेळेस वेलकम करा. आउट्रो तर हे होतं तुम्हा सर्वांसाठी मासिक राशीफल ऑगस्ट 2026. तुमची जन्मकुंडलीमधील एक ग्रह चंद्रमाला आधार बनवून मी हे राशीफल तुम्हाला सांगितलं आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं की ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल आणि कुठे तुम्हाला सांभाळून चालायचं आहे. नेहमीप्रमाणे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना करतो आणि नेहमी करेन की तुमचं आणि आमचं कुटुंब सदैव सुखी राहो, संपन्न राहो, सुरक्षित राहो आणि स्वस्थ राहो. घर कुटुंबात मोठ्या वृद्धांची साथ आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असाच बनून राहो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल पाहत रहा. जय श्री राम आणि जय हिंद. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या मंथली राशीफलच्या या स्पेशल एपिसोडचा इथे शेवट होतो. आमच्या या कामाला आर्थिक आधार देण्यासाठी आणि असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहावेत यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. तुमची छोट्यात छोटी मदतसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी आहे, पण हे नक्की लक्षात ठेवा, ही मदत अजिबात गरजेची नाही. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या माणसांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची खरी कमाई आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.